सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज असं सूचक वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत असंही वडेट्टीवार म्हणाले। तर आघाडीमध्ये लढण्यासंदर्भात पवारांची भूमिका योग्य असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। एकीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांकडून मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेण्यात येतोय, वर्षा गायकवाडांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलंय। तर दुसरीकडे वडेट्टीवारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केल्यामुळे आता युती संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यात। मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा विषयाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी वडेट्टीवारांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यांचं मत त्यांनी इथे व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे भाजप विरोधात काँग्रेस मनसेसोबत जुळवून घेणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। कालच वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, मनसेसोबत जाण्याची आमची भूमिका नाहीये। तर भाषेसंदर्भात आणि धर्मासंदर्भात बोलणाऱ्यांची काँग्रेस जुळवून घेणार नाही असं सुद्धा वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या। त्यामुळे काँग्रेसच्या या नेत्यांमध्येच मतांतर आहे का अशी चर्चा यामुळे सुरू झालेली आहे। एकीकडे आपण पाहतोय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, आपण पाहतोय भाजप विरोधात काँग्रेस मनसेसोबत जुळवून घेणार याची चर्चा आता सुरू झाली आहे, कारण वडेट्टीवारांनी एक सूचक विधान केलंय। भाजप विरोधात एकत्र यायची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणतात, कसं पाहताय? पहिलं म्हणजे सन्माननीय वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा मी आदर करतो, कारण ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे। परंतु आमच्या पक्षाकडनं कुठलाही निर्णय वर्तमानात किंवा भविष्यात घ्यायचा असेल तर तो फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जे सांगतील त्यावरती आम्ही सगळे महाराष्ट्रांनी काम करू। फक्त माझी या माध्यमातून सन्माननीय वडेट्टीवारांना हीच विनंती आहे की त्यांचे एक जण म्हणतायत होणार नाही, दुसरे म्हणतायत होईल आणि निर्णय दिल्ली हायकमांडवर होत असतात असं साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांनी जर स्वतःमध्ये एक वाक्यता आणली तर ते जास्ती बरं होईल, नाही तर काय नुसतं ते सगळ्या गोष्टी हास्यास्पद झाल्यासारख्या होतील। परंतु हे काय बोलण्याचा मी फक्त त्यांना एक सल्ला दिलेला आहे। परंतु एवढं मात्र नक्की आणि स्पष्ट करू इच्छितो की आमच्याकडनं कुठलाही नेता अथवा सर्वोच्च नेतृत्व हे कधीही काँग्रेसकडे युती करता अथवा आघाडी करता गेलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं कॉरेस्पॉन्डन्सही केलेलं नाहीये आणि भविष्यात जर काही निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तरी अविनाशजी, तुमचं स्वतंत्र या संदर्भात मत काय आहे? नाही, आमच्या पक्षात स्वतंत्र मतच नसतं। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही एका पक्षाचे मत सगळेजण पदाधिकारी आहोत। मत म्हणण्याचा राजसाहेबांकडे सगळ्यांना अधिकार आहे, राजसाहेब सगळ्यांचं बोलणं ऐकतात। परंतु त्याच्यावरती पूर्ण विचार करून महाराष्ट्राच्या भल्याचा, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा निर्णय हा राजसाहेब ठाकरेच घेतात आणि तुम्हाला दिसेल की येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत, हा जो काही राजकीय चिखल झालेला आहे त्याच्यावरती राजसाहेब ठाकरे हे उत्तम मार्ग काढतील आणि तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राचं निर्माण झालेलं असेल। मात्र अविनाशजी, आपण पाहतोय भाजप विरोधात खरं तर एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणताय। दुसरीकडे तुम्ही सत्याचा मोर्चा जो काढला त्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे नेते एकत्र होतात, त्यामुळे आगामी काळामध्ये ही वेगळी समीकरणं पाहायला मिळू शकतात का? लक्षात घ्या की प्रत्येक मतदाराचं मत हे ठरलेलं असतं आणि मतदाराच्या मनातला राग हा तुम्ही युतीत आहात का आघाडीत आहात हा विषय नसतो, परंतु राग मतदार रागावलेला मात्र नक्की आहे, कारण त्यांचं मतदान हे गृहीत धरलं गेलेलं आहे सत्य देण्याकरता। अनेक पक्षांची फोडाफोडी केली गेलेली आहे आणि हे महाराष्ट्रातील सुज्ञ मतदाराला आवडणार नाही आणि त्याचे चांगले असे परिणाम हे तुम्हाला दिसतील येणाऱ्या काळामध्ये। हे तुम्हाला मनसे असेल किंवा इतर सर्व पक्ष असेल जे विरोधातले पक्ष आहेत त्यांच्या बाजूनी महाराष्ट्रातील जनता नक्कीच उभी राहील, कारण गृहीत धरलं गेलेलं हे महाराष्ट्रातील जनतेला कधीही आवडणार नाही। हम करे सो कायदा, आज गेली 3 वर्ष 75,000 कोटीची उदाहरणं दाखल मुंबईची महानगरपालिका आहे, आज वाऱ्यावर सुटली सगळी। कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाहीये, कोणी कुठलाही निर्णय घेते समोर त्यांना विचारायला विरोधकच नाहीयेत। अशा प्रकारचं राजकारण हे करणं अत्यंत चुकीचं आहे। अगदी नक्कीच धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल, संवाद साधल्याबद्दल। एकूणच आपण पाहतोय मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आणि त्यावर
अभ्यंकरांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत सुद्धा फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिनजी, आपण पाहतोय एकीकडे भाजप विरोधात काँग्रेस मनसेसोबत जुळून घेणार असं वडेट्टीवार म्हणताय, दुसरीकडे वर्षा गायकवाडांनी त्यांची भूमिका मांडली की आम्ही मनसेसोबत जाणार नाही। त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं आता सध्या चाललंय काय असा सवाल निर्माण होतोय। नाही, ते वडेट्टीवार साहेब कुठल्या परिप्रेक्षामध्ये बोलले मला माहिती नाही। महाराष्ट्रामध्ये असं कुठेच असं झालेलं नाही की मनसे बरोबर नगर परिषदांच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती झालेली आहे। त्यामुळे अशा तऱ्हेचा काही प्रश्न उद्भवलेला नाही। तर आता राहिला मुंबईचा प्रश्नाच्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्वानंच तो निर्णय घेतल्यामुळं आता त्याच्यामध्ये बदल करण्याची आमच्यामध्ये म्हणजे आम्हाला त्याची मुभा नाही आहे। त्यामुळे आता तो काही प्रश्न येत नाही असाच विषय आहे। मात्र यावरून असं दिसतंय की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतमतांतर आहे का, मतभेद आहेत का, एकाचं वेगळं मत आहे दुसऱ्याचं वेगळं मत असं आहे की मुंबईचं राजकारण वेगळं आहे मुंबईच्या परिस्थितीमध्ये। त्यामुळे इथल्या नेतृत्वानं एकत्रित येऊन त्या ठिकाणी एकमतानं ही भूमिका केंद्रीय नेतृत्वाला कळवली होती। त्यामध्ये कुठंच दुमत नव्हतं। मुंबईच्या सगळ्याच नेत्यांनी मिळून पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक झाली। मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचं देखील मुंबईच्या कार्यकर्त्यांचं देखील मत घेतलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण मुंबई काँग्रेसचं एक मत आहे आणि ते कळवलं होतं आणि केंद्रीय नेतृत्वाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे आता तो मत ते सगळ्यांचं मत जे आहे ते केंद्रीय नेतृत्वानं ऐकूनच त्या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळे आता आम्ही काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही। अगदी नक्कीच धन्यवाद सचिन सावंतजी TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय वडेट्टीवारांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यामुळे चर्चा सुरू होती की भाजप विरोधात काँग्रेस मनसेसोबत जुळवून घेणार का, या संदर्भात आपण या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। आघाडीमध्ये लढण्यासंदर्भात पवारांची भूमिका योग्य असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले।